श्रावण वद्य अष्टमीला दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होत असते। हा दिवस भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस म्हणून साजरा होत असतो। माता देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी जन्मलेलं हे 8वं अपत्य म्हणजेच साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा 8वा अवतार होय। यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास नक्की कधी करायचा, कसा करायचा, त्याचबरोबर जन्माष्टमीची पूजा कधी करायची हा प्रश्न तुमच्यापैकी प्रत्येक जणालाच पडलेला आहे। 15 ऑगस्ट की 16 ऑगस्ट? बघा, शैव आणि वैष्णव असे 2 पंथ आहेत। तर वैष्णवपंथीय लोकांनी हा जो उपवास आहे तो 16 तारखेला दिवसभर करावा, त्याचबरोबर रात्रभर करावा आणि 17 तारखेला उपवास सोडावा। आणि जे शैवपंथीय लोक आहेत त्यांनी 15 ऑगस्टला दिवसभर उपवास करायचा, रात्रभर उपवास करायचा आणि त्यानंतर 16 तारखेला सकाळी उपवास सोडला तरीही चालेल। त्याचबरोबर तुम्ही शैव, वैष्णव असे कोणतेही पंथ मानत नसले तर मग तुम्हाला शक्य होणार असेल तर तुम्ही जन्माष्टमीचा उपवास 15 तारखेला दिवसभर करून त्यानंतर मध्यरात्री 12 वाजेला, म्हणजे अर्थात तेव्हा 16 तारीख लागलेली सुद्धा असेल, तर मग शुक्रवारच्या मध्यरात्रीच तुम्ही जन्माष्टमीची पूजा करायची। त्यानंतर लगेचच जन्माष्टमीच्या नैवेद्यातला थोडासा प्रसाद खाऊन तेव्हाच उपवास सोडला मध्यरात्री तरीही चालेल, किंवा शनिवारी सकाळी 16 तारखेला तुम्ही उपवास सोडला तरी सुद्धा चालेल। म्हणजे गोपाळकाल्याच्या दिवशी सकाळी तुम्ही उपवास सोडू शकता, किंवा मग जे कोणी 16 तारखेला सकाळपासून उपवास करेल त्याने 16 तारखेला दिवसभर उपवास करायचा, 16 तारखेच्या मध्यरात्री पूजा करायची, कारण तेव्हाच खरं रोहिणी नक्षत्र चालू होणार आहे। आणि तुम्ही 17 तारखेला सकाळी उपवास सोडू शकता, किंवा 16 तारखेला मध्यरात्री पूजा करून तेव्हा तुम्ही नैवेद्यातला थोडासा प्रसाद खाऊन तो उपवास सोडला तरीही चालेल। अजिबात गोंधळ करू नका। तसंही जन्माष्टमीचा उपवास हा एकादशीप्रमाणे केला जातो। ज्यांना कुणाला वर्षभरातल्या 24 एकादशींचं व्रत करायला जमत नाही त्यांनी फक्त एक जन्माष्टमी जरी केली तरी त्यांना संपूर्ण 24 एकादशी केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं। आणि एकादशीचा सुद्धा असा नियम आहे की एकादशी ही 3 दिवस आपण धरू शकतो, जसं की दशमीला उपवास धरायचा संध्याकाळपासून, एकादशीचा संपूर्ण दिवस, संपूर्ण रात्र, आणि द्वादशीला उपवास आपण सोडू शकतो। त्याच पद्धतीने जन्माष्टमी देखील सप्तमी, अष्टमी आणि नवमी असे 3 दिवस धरण्याची पद्धत आहे। म्हणजे सप्तमीला आपण संध्याकाळपासून उपवास धरला, त्यानंतर अष्टमीचा दिवसभर, अष्टमीची रात्र आणि नवमीला सकाळी उपवास आपण सोडू शकतो। त्यामुळे तुम्ही या उपवासाबाबत आणि पूजेबाबत अजिबात गोंधळू नका। 15 तारखेला उपवास धरला, त्या दिवशी रात्री पूजा केली तरी सुद्धा ती देवापर्यंत पोहोचणार आहे, तो दिवस सुद्धा लागू होणार आहे। आणि 16 तारखेला उपवास धरून त्याच दिवशी रात्री पूजा केली आणि रविवारी उपवास सोडला तरी पण तुमची पूजा आणि उपवास दोन्हीही लागू होणार आहे। जन्माष्टमी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या दिल्लीकर मराठी या YouTube वाहिनीवरचा सविस्तर व्हिडिओ अवश्य पहा। धन्यवाद।